नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2026च्या एक्झाममध्ये नाव आणि प्रवाह या प्रकरणातील गणिते पाहून अनेक विद्यार्थी घाबरून गेले आहेत. प्रवाहाचा वेग, नावेचा वेग, प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने हे सगळं ऐकून गोंधळ होतोय. तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. फक्त लॉजिक आणि शॉर्ट ट्रिकच्या मदतीने ही गणितं सेकंदात कशी सोडवायची ते आज आपण येथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा आपण बोट किंवा पोहणाऱ्या व्यक्तीच्या वेगाबद्दल बोलत असतो, त्यावेळी तेव्हा त्याचा अर्थ संथ पाण्यात असा होत असतो, बरोबर? आता प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय, हे आज आपण पाहणार आहोत. बोटीचा वेग जो असतो त्याला काय म्हणतो आपण? बोटीचा वेग जो असतो त्याला आपण म्हणतो u आणि प्रवाहाचा वेग असतो v. आता जर बोट ही आपली प्रवाहाच्या दिशेने जाते, बोट प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर प्रवाहाच्या दिशेने बोट किंवा एखादा माणूस असेल पोहणारा असेल, तो जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर आपण काय करतो? बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग करतो. आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल बोट किंवा एखादा माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर मात्र काय होतं? बोटीचा वेग u मायनस प्रवाहाचा वेग v, हे असं लिहितोय आपण, बरोबर? आता तुम्हाला जर बोटीचा संथ पाण्यातील वेग काढायचा असेल, बोटीचा संथ पाण्यातील वेग, तर काय करतो? फॉर्म्युला काय आहे बघा याचा. हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बोटीचा संथ पाण्यातील वेग काढा असे बरेचदा प्रश्न येतात. त्यावेळी आपण काय करतो? हा एक प्रमेय आहे. यावरील एक्झाम्पल आपण घ्यायचे आहेत. तर बोटीचा संथ पाण्यातील वेग हा असतो हा प्रवाहाच्या दिशेने. आता आपला वेग काय? u प्लस v. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे u मायनस v. आता हा छोटासा प्रमेय आपण इथं सिद्ध करतोय बघा. हा v इथं मायनस होऊन जातोय, म्हणजे हाफ 2u राहतोय. 2 कॅन्सल होईल. आपल्याला पुन्हा काय मिळेल? बोटीचा संथ पाण्यातील वेग म्हणजेच बोटीचा वेग u आपल्याला मिळून होईल. म्हणजे हा आपण प्रमेय सिद्ध केला. ज्यावेळी आपल्याला बोटीचा संथ पाण्यातील वेग विचारलेला असेल त्यावेळी फॉर्म्युला कोणता लिहायचा? हा फॉर्म्युला यूज करायचा, बरोबर? हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. ओके. आणि ज्यावेळी आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला जातो, प्रवाहाचा वेग, आता प्रवाहाचा वेग विचारला असेल तर काय करायचं? हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग वजा, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग आणि त्या माणसाचा किंवा त्या बोटीचा वजा येणार इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. लिहिणार आपण हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग काय असतोय? u प्लस v. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय असतोय? u मायनस v. आता हा सॉल्व करूया आपण. हा पण एक छोटा प्रमेयच आहे. हे मायनस आत जाईल, मायनस u होईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल. आता हे u कॅन्सल होईल, हाफ 2v होईल. हे 2 कॅन्सल होतील आणि पुन्हा आपल्याला प्रवाहाचा वेग, म्हणजे आपण इथे लिहिलेला आहे प्रवाहाचा वेग v मिळेल आपल्याला, बरोबर? v इज इक्वल टू v, म्हणजे हाही प्रमेय सिद्ध झालाय. ज्यावेळी आपल्याला प्रवाहाचा वेग काढायला सांगतील त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे v काढायला सांगितल्यावर हा फॉर्म्युला यूज करायचा. प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आणि ज्यावेळी बोटीचा वेग काढायला सांगितलं असेल त्यावेळी हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, बरोबर? आता एक्झाम्पल पाहूया आपण. आता प्रश्न क्रमांक 1 बघा काय हे. आता हा प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. एक माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर प्रति तास वेगाने नाव चालवू शकतो. तर त्या माणसाचा संथ पाण्यातील वेग काढा आणि प्रवाहाचा वेग काढा, असा प्रश्न आहे. इथं काय काढायला सांगितलंय? तर बोटीचा संथ पाण्यातील वेग म्हणजेच काय? u काढायला सांगितलंय, बरोबर? u काढायचा आहे आणि v काढायचा आहे. मग u म्हणजेच काय? आपण आता प्रमेय सिद्ध केलाय, हाफ
माणसाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि प्रवाहाच्या दिशेने वेग दिलेला आहे. आता हाफ यू प्रवाहाच्या दिशेने वेग असतो कसा u प्लस व्ही आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय असतो u काढताना कसा असतो u मायनस व्ही. म्हणजेच आता u प्लस व्ही u मायनस व्ही प्रवाहाच्या दिशेने वेग दिलेला आहे 16 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय आहे 10 म्हणजे हाफ 26 होईल हे म्हणजे 13 आपला माणसाचा संत पाण्यातील वेग येईल बरोबर 13 किलोमीटर पर हवर म्हणजे हा झाला माणसाचा संत पाण्यातील वेग. आता प्रवाहाचा वेग कसा काढणार सेम प्रवाहाचा वेग आहे v हाफ u प्लस व्ही मायनस यू. आता हे मायनस असल्यामुळे हे काय होणार आहे प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग काय असणार आहे u मायनस व्ही. आता हे चिन्ह आत दिल्यावर काय होईल u प्लस व्ही 16 मायनस u मायनस व्ही हा 10 होईल 6/2 म्हणजेच 3 किलोमीटर पर हवर काय असणार आहे हा प्रवाहाचा वेग असणार आहे. व्ही हा प्रवाहाचा वेग आहे आणि यू हा संत पाण्यातील माणसाचा संत पाण्यातील वेग आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही उत्तर मिळाले आहेत 13 किलोमीटर पर हवर माणसाचा संत पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग आहे 3 किलोमीटर पर हवर. दुसरे उदाहरण बघूया आपण. पहिले जर तुम्हाला क्लिअर झाले नसेल तर या एक्झाम्पलमधून तुम्हाला अजून क्लिअर होईल. एक माणूस प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर अंतर कापतो. प्रत्येक वेळी त्याला 3 तास लागतात. आता हे जे दिलेलं आहे 30 किलोमीटर आणि हे काय दिलेलं आहे 18 किलोमीटर हे अंतर दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे जे अंतर प्रवाहाच्या दिशेने दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. पुढे काय सांगितलंय प्रत्येक वेळी त्याला 3 तास लागतात. मग आपल्याला हे जे अंतर दिलेलं आहे याचं जर वेगात कन्वर्ट करायचं असेल आपल्याला तर याला काय करावं लागेल 3 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय आलं हे अंतर भागिले वेळ म्हणजेच हा काय झाला आता वेग आला प्रवाहाच्या दिशेने वेग आला आणि 18/3 हा पण काय झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आला बरोबर. मग आता हा किती आला 10 आला 10 किलोमीटर प्रति तास आणि हा आला 3 संग 18 आणि हा 3 10 30 हे 6 किलोमीटर प्रति तास. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे प्रवाहाचा वेग म्हणजे व्ही काढायचा आहे. आता व्ही कसा काढतोय आपण हाफ प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. तर याचं उत्तर काय येईल हाफ इंटू 4 येईल 10 - 6 काय येईल 4 येईल म्हणजे 2 किलोमीटर प्रति तास आपलं प्रवाहाचा वेग असेल. हे आपलं फायनल उत्तर असेल. प्रवाहाचा वेग म्हणजेच काय व्ही काढलेला आहे आपण 2 किलोमीटर प्रति तास. आपण इथे सगळ्या प्रकारची गणिते बघतोय त्यामुळे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण चॅप्टर हा समजून जाईल. एक माणूस संत पाण्यात 6 किलोमीटर प्रति तास वेगाने नाव चालवू शकतो. आता संत पाण्यातील वेग दिलेला आहे म्हणजेच काय दिलेला आहे यू दिलेला आहे. त्याला प्रवाहाच्या विरुद्ध नाव चालवण्यासाठी दुप्पट वेळ लागतो. आपल्याला यू दिलेला आहे 6 किलोमीटर प्रति तास. त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाव चालवण्यासाठी दुप्पट वेळ लागतो. दिशेने जर x एवढा लागत असेल समजा प्रवाहाच्या दिशेने माणसाला बोट चालवण्यासाठी x एवढा वेळ लागत असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती लागणार त्याला 2x हा एवढा वेळ लागेल बरोबर 2x. तर प्रवाहाचा वेग काढा म्हणजे आपल्याला v काढा असं सांगितलेलं आहे. तर आपण आताच एक प्रमेय सिद्ध केलेला आहे u इज इक्वल टू म्हणजेच काय माणसाचा संत पाण्यातील वेग माणसाचा संत पाण्यातील वेग जो त्याने दिलेला आहे u बरोबर हाफ प्रवाहाच्या दिशेने किती वेग आहे x आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय आहे 2x आहे. जेव्हा माणसाचा संत पाण्यातील वेग काढतोय त्यावेळी आपण प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यांची काय करतोय ॲडिशन करतोय म्हणजे याचं उत्तर किती येईल 3x / 2 येईल आणि u किती आहे आपल्याला 6 म्हणजे यावरून आपल्याला x निघेल
तर हे काय होईल 6 गुणिले 2 भागिले 3 होईल. हे 3 अंशस्थानी आहे, इकडे छेदस्थानी येईल आणि 2 छेदस्थानी असल्यामुळे इकडे अंशाला जाईल. x काय येईल? x येईल 4. 3 दोन्ही 6, 2 गुणिले 2 4. प्रवाहाच्या दिशेने 4 किलोमीटर प्रति तास वेगाला. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय येणार? हा झाला प्रवाहाच्या दिशेने किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय आला? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच काय 4 × 2 होणार, कारण 2x घेतलंय इथं आपण. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2x घेतलंय, त्यामुळे इथं काय होणार 8 किलोमीटर प्रति तास. पण आपल्याला अजून आपलं उत्तर मिळालेलं नाही. आपल्याला काय काढायचं आहे? प्रवाहाचा वेग म्हणजे v काढायचा आहे. v बरोबर आता इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे? 8 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने 4, त्यामुळे याची आपण वजाबाकी घेतोय नेहमीप्रमाणे, त्यामुळे इथं काय उत्तर येईल? 2 किलोमीटर प्रति तास आपलं हे फायनल उत्तर असेल. प्रवाहाचा वेग किती असेल? 2 किलोमीटर प्रति तास. आज आपण क्वेश्चन पाहत आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन 2026च्या एक्झाममध्ये आता सध्या विचारले जात आहेत. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. एका माणसाचा संत पाण्यातील बोटीचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. हा दिलेला आहे, बोटीचा वेग दिलेला आहे. नदीतील पाण्याचा वेग काय दिलेला आहे? 1.2 दिलेला आहे. म्हणजे इथं बोटीचा वेग दिलेला आहे. बोटीचा वेग म्हणजे u दिलेला आहे. किती दिलेला आहे? 6 किलोमीटर प्रति तास. आणि पाण्याचा वेग म्हणजेच काय? प्रवाहाचा वेग v दिलेला आहे 1.2 किलोमीटर पर हवर. आता आपल्याला त्याने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असा एक तरी शब्द आहे का? नाही एक्झाम्पलमध्ये. तर आपल्याला प्रवाहाच्या त्या ठिकाणाला पुढे प्रश्नामध्ये काय विचारलंय? त्या ठिकाणाला जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागतो. म्हणजे तो जो माणूस जाणार आहे, जाताना तो प्रवाहाच्या दिशेने गेला समजा. प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच x हे अंतर त्यानं प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे तो. पण प्रवाहाच्या दिशेने इथं दिलेलं नाहीये. इथं बोटीचा वेग दिलाय, प्रवाहाचा वेग दिलाय. मग प्रवाहाच्या दिशेने जातो त्यावेळी काय करतो आपण? u + v करतो, बरोबर? आणि परत तो तेच अंतर म्हणजे ते अंतर किती आहे? x आहे. x हे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणार आहे. जाताना प्रवाहाच्या दिशेने गेलाय, येताना तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे u - v असा त्याला 1 तास लागणार आहे. आपण काय केलं? हे डिस्टन्स आणि हा वेग घेतलेला आहे. प्रवाहाच्या दिशेने वेग. आता x आपल्याला माहीत नाही, जे आपल्याला काढायचं आहे. u + v कसं येणार? 6 + 1.2 7.2 आला. प्लस x आपल्याला काढायचा आहे. u - v काय येणार? 6 - 5 1.2 की 4.8 आला. बरोबर 1. आता हा तिरकस गुणाकार करूया. 4.8x + 7.2x डिवाइड काय होईल याला? 7.2 × 4.8 म्हणजे तिरकस गुणाकार केलेला आहे, 1 लिहिलेला आहे. आता हे या साईडला नेऊया. 7.2 × 4.8 आणि 4.8x + 7.2x आता याची ॲडिशन होईल. किती होणार? 12. 12x होईल आणि याचं काय आलं? 7.2 × 4.8. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय? जे डिस्टन्स आहे आपल्याला हवं आहे ती व्हॅल्यू, ते अंतर किती असणार आहे ती काढायचं आपलं. 7.2 × 4.8 डिवाइड 12. आपण हे सिम्प्लिफिकेशन केलेलं नाही. आता हे सिम्प्लिफिकेशन बऱ्याच जणांना जमत नाही. तर काय करणार आपण? तर हे पॉईंट आपण कसे काढू शकतोय? 72 करूया, 48 करूया. आता 2 पॉईंट आहेत. इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. म्हणून काय करायचं? 12 वरती 2 शून्य वाढवल्या. 12 × 12 0 0 12 संग 72. आता हे काय होणार आहे? 2 त्रिक 6, 2 पंचे 10. आता याचं मल्टिप्लिकेशन करूया. 8 त्रिक 24, 144 भागिले 50. एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? हे सॉल्व करून बघा तुम्ही. 2.88 किलोमीटर हे डिस्टन्स आणि आपल्याला ते अंतर विचारलेलं आहे. ते आपलं अंतर किती असेल? 2.88 किलोमीटर.
हे असेल आपलं उत्तर. हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. पण याची शॉर्टेस्ट मेथड पण एक आहे. त्याला डिस्टन्स काढायला सांगितलेलं आहे, अंतर काढायला सांगितलेलं आहे, बरोबर. वेळ गुणुले कसं आहे बघा, वेळ गुणुले हे 6चा स्क्वेअर म्हणजे यूचा स्क्वेअर मायनस प्रवाहाचा वेग. आपण आता इथं विरुद्ध दिशेने हा काही विचार करणार नाही. ही शॉर्टेस्ट मेथड आहे. तर प्रवाहाचा वेग काय आहे व्ही स्क्वेअर आणि डिव्हाइड काय होईल याला 2u. हा झाला शॉर्टेस्ट मेथडचा हा एक फॉर्म्युला आहे. जे आपण या प्रोसिजरनं उत्तर काढलेलं आहे ते या फॉर्म्युल्यानं आपल्याला उत्तर मिळेल. अंतर ज्यावेळी काढायला सांगितलं असेल त्यावेळी. आता वेळ किती दिला आहे आपल्याला 1 तास दिलेला आहे. आता यू किती दिलेला आहे म्हणजेच काय बोटीचा वेग दिलेला आहे. आता इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असे काही करावं लागणार नाही आपल्याला. तर यू काय आहे 6 म्हणजे 6चा वर्ग 36. व्ही काय आहे 1.2चा वर्ग 12चा वर्ग 144 आणि 1.2चा स्क्वेअर आहे त्यामुळे 1.44 आला. डिवाइड काय होईल 2u. आता 2 इंटू यू काय होईल यू किती आहे आपला 6. आता हे जेव्हा सॉल्व कराल तुम्ही त्यावेळी आपल्याला सेम जे आपलं डिस्टन्स आपल्याला इथं मिळालं आहे तेच सेम इथं आपल्याला मिळणार आहे हा फॉर्म्युला यूज करून. म्हणजेच काय अंतर बरोबर वेळ गुणुले वेळ गुणुले वेग दिलेला आहे आणि तो वेग कसा लिहिलेला आहे यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर डिवाइड 2u. आता ह्याचं आपण सॉल्व करून बघूया. 30 वजा 1.44 ह्या 1ला काही व्हॅल्यू नाही आणि 6 गुणिले 2 काय 12 होईल आणि हे 12 आपण दोन्ही साईडला दिलेलं आहे बरोबर. हेच आपण असं लिहिलेलं आहे. मग हे कसं होईल 12 त्रिक 36 आणि हे 12चं 12 होईल बरोबर. परत करून ही व्हॅल्यू मिळवू शकताय तुम्ही. याचं उत्तर किती येईल 3 मायनस 0.12 म्हणजेच याचं उत्तर काय येईल 2.88 किलोमीटर. जे आपलं या प्रोसिजरने जे आपण सॉल्व केलेलं आहे ते सिम्पल फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपण हे फाइंड करू शकतो. आता जे आपण एक्झाम्पल पाहिले त्याप्रमाणे सेम एक्झाम्पल आहे पण प्रॅक्टिस म्हणून मी आता इथे एक्झाम्पल घेते. आता इथं आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. फॉर्म्युला कोणता आहे आपला अंतर बरोबर वेळ गुणुले यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर डिवाइड 2u. हा सिम्पल फॉर्म्युला आहे. आता वेळ किती दिलेला आहे 7 तास दिलेला आहेत. आता यू किती आहे आपला यू म्हणजे बोटीचा वेग किती आहे 7चा वर्ग वजा ते आहे म्हणजे जो नदीचा वेग आहे प्रवाहाचा वेग आहे तो किती आहे 3चा वर्ग डिवाइड काय होईल याला 2 इंटू 7. यू म्हणजे काय आहे यू म्हणजे इथं 7 आहे. व्ही म्हणजे 3 आणि वेळ आहे 7 तास. आता हे सॉल्व करून घेऊया आपण. हे 7 49 वजा 9 डिवाइड काय होईल याला 14 होईल. आता इथे कॉमन काढलं आहे आणि हे 49 वजा 9 म्हणजे काय आलं 49 वजा 9 40 आलं. 40 भागिले 2 येणार म्हणजेच काय आलं 20 किलोमीटर ते अंतर असणार आहे. म्हणजे फॉर्म्युला जर पाठ असेल तुम्हाला तर हे आपण एक्झाम्पल अगदी 2 सेकंदात सॉल्व करू शकतो. आणि जर हा फॉर्म्युला जर आठवत नसेल तर पुन्हा आपल्याला काय करावं लागणार प्रवाहाच्या दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग पुन्हा आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार हे जर अंतर असेल एक्स बरोबर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे यू प्लस व्ही काय येणार आहे 7 + 3 10 होईल आणि प्लस एक्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होईल 4 होईल आणि त्याला 7 तास लागतात. हे सॉल्व करावं लागेल तुम्हाला इथे जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर. आता हे कसं येणार 4x + 10x दोन्ही प्रकारे आपण सोडवून घेतो इथे बरोबर 7 म्हणजे हे किती होईल 14x 7 गुणुले 40 एक्स बरोबर 7 गुणुले 40 भागिले 14. इथे सुद्धा आपल्याला काय मिळालेलं आहे एक्स बरोबर 20 किलोमीटर उत्तर आपलं मिळालेलं आहे. एकतर या प्रकारे सोडवा फॉर्म्युला यूज करून किंवा या प्रकारे सोडवू शकताय तुम्ही. पण इथं काय करतोय प्रवाहाच्या दिशेने जाताना आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना असं घेतोय त्यामुळे इथं आपल्याला ॲडिशन करावी लागते 7 + 3 10 आणि 7 - 3 4 करावं लागतं. प्रॅक्टिसनेच हे क्वेश्चन काय होतात क्लिअर होऊन जातात. एकदा बघितल्यावर समजतो क्वेश्चन पण याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल त्यावेळी तुम्हाला हे एक्झाम्पल जमेल.
तर मित्रांनो, आज आपण नाव आणि प्रवाहाचे बेसिक प्रकार पाहिले. पण हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या भागात आपण या चॅप्टरमधील अशी कठीण पातळी असलेली गणितं कशी सोप्या पद्धतीने सोडवायची हे पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग मिस करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक यू.